सेवालाल महाराज की सेवालाल महाराजांचा चौक। चाळीसगाव शहरामध्ये गेल्या 2 महिन्यापासून जो बंजारा समाज जोडो यात्रा एसटी आरक्षणासंदर्भात चालू आहे। या ठिकाणी चाळीसगावामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस इथल्या जे समस्या आहे, सर्वात मोठी समस्या म्हणजे सेवालाल महाराजांचा स्मारक। सेवालाल महाराजांच्या स्मारकसाठी तर सर्वजणच तयार आहेत, पण त्याची अंमलबजावणी का होत नाही हेच आम्हाला समजत नाही। त्याच्यासाठी आज नगरपालिकेजवळ आम्ही धरणे आंदोलन चालू केलेलं आहे। बंजारा समाज का फक्त अत्याचार सहन करण्यासाठीच आहे का? या नेते मंडळी या ठेकेदारांना फक्त ज्या टायमाला इलेक्शन असतो त्या टायमाला आम्ही बंजारा समाज आठवण येतो का? या चाळीसगाव या ठिकाणी प्रत्येक समाजाचं स्मारक आहे, मग सर्वात जास्त समाज जो बंजारा समाज आहे या चाळीसगावामध्ये त्यांचं स्मारक का नाही हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो। आमच्या समाजाचा फक्त वापर तुम्ही फक्त मतदान रूपी करता आणि फक्त आश्वासने देता। आता आश्वासन देऊन चालणार नाही, डायरेक्ट आम्हाला ठोस कारवाई झाली पाहिजे, आमची अंमलबजावणी झाली पाहिजे। जोपर्यंत आज आम्ही इथे नगरपालिकेमध्ये आलेलो आहोत, जोपर्यंत त्यांनी आम्हाला लेखी निवेदन देणार नाही की आम्ही या वेळेस ही जागा आम्ही निवडू आणि या तारखेला आम्ही तो काम चालू करू, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। हे आमचं सर्वांचीच भूमिका आहे, पूर्ण समाज बांधवाचीच भूमिका आहे। आणि येणाऱ्या 8 एप्रिलला जो महामोर्चा मुंबई आझाद मैदान या ठिकाणी जो आम्ही पुऱ्या समाजाने नियोजन केलेलं आहे, जर आज इथं जर काही आम्हाला रिझल्ट भेटला नाही तर येणाऱ्या 8 एप्रिलला त्या ठिकाणी पण हा मुद्दा आम्ही नक्कीच तिथे आझाद मैदानावर मांडू। आज आम्ही सर्व सकल बंजारा समाज बांधव नगर परिषदच्या समोर या ठिकाणी वर्षानुवर्षांपासूनचं जे बंजारा समाजाचं स्वप्न पूर्ण होत नाही, त्यात मुद्दामून या सगळ्या गोष्टी लेट केल्या जातात। त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी सगळे आमचे युवा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाज या ठिकाणी सातत्याने मागणी करतोय की आमचे दैवत संत श्री सेवालाल महाराजांचं चौक स्मारक या चाळीसगाव शहरात व्हावं। मागच्या काळात आंदोलने उपोषणे झालीत, त्या आंदोलन उपोषणाची दखल स्वतः तालुक्याचे आमदार उपोषण स्थळी येऊन त्या ठिकाणी भेट घेत आम्हाला आश्वासन दिलं की मी कुठल्याही परिस्थितीत आपण मागणी केल्याप्रमाणे संत सेवालाल महाराजांचा चौक करतो। त्यानंतर आताच गेल्या महिन्याच्या 15 फेब्रुवारीला संत श्री सेवालाल महाराज जयंती दिनी जाहीर कार्यक्रमामध्ये समाज बांधवांना आश्वस्त करताना आमदार साहेबांनी शब्द दिला की मी पुढील 15 दिवसाच्या आत त्या ठिकाणी भूमिपूजन करतो। आज 1.5 महिना झाला, त्या संदर्भात अजून कुठलीच काही हालचाल नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला या गोष्टीचा निश्चित आनंद आहे की स्मारकाच्या चौकासाठी 1 कोटीचा निधी मंजूर केला, वर्क ऑर्डर निघाल्या, निविदा टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्या। मग अशा परिस्थितीत नेमका अडचण कशाची आहे? मग ती अडचण तरी समाजाला कळू द्यायला पाहिजे की पर्यायी कुठली जागा आपण निवडत असाल तर हरकत नाही, पण ते समाज बांधवांना कळू द्या की मुद्दामून कुठल्या ना कुठल्या दृष्टिकोनातून हे प्रकरण फक्त लांबणीवर टाकायचं आणि ऐन वेळेला कुठेतरी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून मग या गोष्टीचं भूमिपूजन करायचं। कृपा करून सेवालाल महाराज बंजारा समाजासाठी नव्हे तर सर्व 18 पगड जातीसाठी श्रद्धेचा विषय आहे। तो आमच्या स्वाभिमानाचा, एकतेचा आणि अस्मितेचा प्रतीक आहे। याच्यात कुठल्याही परिस्थितीत राजकारण करता कामा नये, ही समाज बांधवांची मागणी आहे। आज आम्ही खऱ्या अर्थाने बंजारा समाज जोडो यात्रा गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रात फिरते। योगायोग चाळीसगाव शहरात 2 दिवसापूर्वी समाज जोडो यात्रेचं आगमन झालं। संघर्ष योद्धे विनोद भाऊ आडे, त्यांचे सहकारी किरण भाऊ या सर्व टीम या ठिकाणी दाखल झाल्यात आणि स्वतः विनोद भाऊ आडेने विषय घेतला की आपण त्या ठिकाणी समाज जोडो यात्रेच्या माध्यमातून येतोय तर आपण त्या ठिकाणी हे निवेदन देऊ आणि थेट त्यांना तिथे इशारा देऊ की येत्या काही दिवसामध्ये जर संत सेवालाल महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहत नसेल, काम सुरू होत नसेल तर मग पुढच्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपण या ठिकाणी छेडू असा पवित्रा विनोद भाऊने त्या ठिकाणी सुचवला। म्हणून समाज जोडो यात्रेच्या आगमनाच्या निमित्ताने आम्ही हे निवेदन देऊन, हे शेवटचं निवेदन आहे, या अगोदर 1000 वेळा निवेदन दिलेत, स्मरणपत्र तर 3 ते 4 वेळा दिलेले आहेत, परंतु या बाबतीत कुठलीही शाश्वती देत नाही। काहीतरी कार्यक्रम आला का फक्त शब्द दिला जातो आणि मग पुढे केले जात नाही। आमची ठोस मागणी आहे की आपण जागा जर पर्याय निवडत असाल तर जाहीर समाजाला कळू द्या, नसता जिथे आम्ही मागणी केली आहे त्या ठिकाणी तो चौकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करा।